हॅलो मित्रांनो, आम्ही आहे आत्ता शिवसृष्टीमध्ये. तुम्हाला प्रश्न पडला असन की ही शिवसृष्टी आहे तरी कुठे? तर शिवसृष्टी आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव बुद्रुकमध्ये. खूप असा भव्य प्रकल्प आहे, शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित. 21 एकरामध्ये हा पूर्ण प्रकल्प बनवण्याचे काम अजून चालू आहे. यामध्ये शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती केली, कशाप्रकारे त्यांनी आपल्या एक एक मावळा गोळा करून आपलासा केला, कशाप्रकारे सेनापती निर्माण केलेत आणि सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली, याची इत्थंभूत माहिती यामध्ये दिलेली आहे. तुम्ही ज्यावेळेस इथे जातात त्यावेळी तुम्हाला 3D 4D शोज दाखवले जातात. त्यामध्ये शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याचा सर्व कार्य, त्यांची जुनी बखर, त्यांची जुनी पत्रे, त्यांची जुनी शस्त्र, हे सर्वांची माहिती दिली जाते. आणि तिथे तुम्हाला महत्त्वाचे करून की तुम्हाला जुनी शस्त्र देखील बघायला भेटतात. आणि या ठिकाणी त्यांनी एक सुंदर असं भवानी मातेचं मंदिर देखील बनवलेलं आहे. तेथे गेल्यावर तुम्ही अनुभवलंच. ज्यावेळेस तुम्ही ते भवानी मातेचे दर्शन घेतात त्यावेळेस खरोखरच प्रसन्न वाटतं. आणि तुम्ही तुमच्या मित्रांना देखील सांगा आणि तुम्ही पण जा. आणि कशाप्रकारे शिवसृष्टी बनवली, शिवाजी महाराजांचे बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, संताजी घोरपडे सारख्या सरदारांनी कशाप्रकारे शिवाजी महाराजांची शेवटपर्यंत साथ दिली आणि कशाप्रकारे स्वराज्य न भूतो न भविष्यती, की जेथे कल्पनाही करू शकत नव्हते मुघलांचे अमाप सैन्य, की बघूनच कुणीही पण शांत बसेल. पण शिवाजी महाराजांनी तसं केलं नाही. आपल्या साथीदारांना संघ घेतले आणि स्वराज्याची जगदंबा तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने कशाप्रकारे स्वराज्याची स्थापना केली, याची सर्व माहिती या शिवसृष्टीमध्ये दिलेली आहे. फक्त शिवसृष्टीला जाण्याच्या अगोदर ऑनलाईन तिकीट बुक करावं लागते. तिथे गेल्यावर शक्यतो तिकीट भेटत नाही. त्यामुळे तुम्ही जाणार असाल तर ऑनलाईन तिकीट बुक करूनच जा, जेणेकरून तिथे गेल्यावरती आपल्याला जास्त धावपळ होत नाही